राहतोय. गडबड झालेली कळली का तुम्हाला? तुम्हाला कळलं काय झालं ते? हा मग तो रूम मध्ये जाऊन बसले तर तुम्हाला कसं कळलं? आमच्या समोरच गेस्ट रूम मध्ये गेले ना. शांत व्हा, शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या. हो कोणाबद्दल बोलताय? अपर्णा आणि सुजित भाऊजी. अपर्णा आणि सुजितराव इथे आलेत. हा मग तुम्हाला काहीच कळलं नाहीये का? हो त्या अपर्णानं जीव द्यायचा प्रयत्न केलाय. काय? हा आणि त्या संजीवनीनं जीव वाचवलाय म्हणे तिचा. पण संजीवनी कशाला वाचवलं त्या पोरीचा जीव? तेच तर कळना झालंय ना आम्हाला. तेच विचारायचंय अपर्णाला, पण ती आत जाऊन बसली. इथं रणजितराव आई साहेबांसोबत काहीतरी बोलत बसलेत. रणजित भाऊजी व्यात तुम्ही जावा की. आपण तिकडे बघूया काय झालं. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. संजू, मला एक सांग, तू तिथे पोचलीच कशी आणि अपर्णाचा जीव कसा वाचवलास? बेबी मावशी, मी त्या पोरीचा जीव नाही वाचवलाय. बाई, मी असं नाही म्हणत आहे की तू पाण्यात उडी घेतलीस आणि तिला वाचवलंस, पण तिला जीव देण्यापासून रोखलंस का नाही? आता एवढं काही मला कळणार नाही का बेबी मावशी? हा, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काही बी झालेलं नाहीये. ती पोरगी झाडाला पत्रावळ्या लावायचं काम करते. एक नंबरचं लपाड बोलते बघा ती. अगं कशी लबाड आहे ती? हा, हे बघ, ती जर म्हणली असते ना की संजूनी माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला तर मी समजेन की ती लबाड बोलतीये, पण ती तर म्हणतीये संजूताईनी मला वाचवलं. मग यात लबाडपणा कुठे आला? तसं नाही. मग कसं? हा, कसं? संजू, आकस इतका पण धरू नये ग. आणि मी एक वेळ आकस धरीन, तू तर माफ करणारी आहे. तू कशी अशी वागू शकते ग? अगं किती साधी आहे ग ती. तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसतो बघ. भोळी भाबडी लेक आहे ग. बेबी माव बरोबर बरोबर आहे तुमचं. हा, एक नंबरची भोळी भाबडी पोरगी आहे ती. भोळी भाबडीच आहे ती. भोळी भाबडी आहे ना, म्हणूनच मी जीव वाचवला तिचा. मी वाचवला तिचा जीव. बस खुश. तुला समजत कसं नाहीये संजू? काय चाललंय? काही नाही. काय नाही का? हे म्हणजे मी जॉब करत होते ना, आले मी. हा, तू का डोक्याला हात लावून बसली होती? काय नाही. बापूजी, आओ, हे असं गड्याच्या लोमक्यासारखं टुलू टुलू फिरणं बंद करा. शांत उभं राहा इकडे कणे. आओ, आमचं बीपी हाय व्हायला लागलं इथं. टेन्शन डोकंबार फुटल आता. आम्ही एक काम करू का? तुम्ही काहीच करू नका. शांत राहा. एक शब्दही बोलू नका. तुमच्यामुळे झालंय सगळं हे. आमच्यामुळं? हो. आणि काय हो, ते अपर्णा आणि तुम्ही स्वतःला फार शहाणं समजत होता. ती संजीवनी तुमच्यापेक्षा लाखपट जास्त हुशार निघाली. तरी तुम्हाला सांगत होतो त्या अपर्णाच्या नादी लागू नका, लागू नका. ती पोरगी 12 गावचं पाणी प्यायलेली आहे. पण नाही, त्या अपर्णाची आणि तुमची टीम होती ना, आता त्या संजीवनी सोबत अपर्णानं हात मिळवणी केली आणि तुम्ही एकट्या पडलात. कळतंय का?
अपर्णाचा जीव संजीवनीने वाचवला म्हणून सुजितराव आयुष्यभर तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेत. पण आता ही गोष्ट रणजितराव आईसाहेबांना सांगतायत. त्या अपर्णासोबत मिळून संजीवनीचा पत्ता कट करणार होता ना तुम्ही, त्या संजीवनीने एका दगडात 3 पक्षी मारलेत. सुजितराव, अपर्णा आणि आईसाहेबांना खिशात घातलंय. त्या अपर्णा सोबत मिळून तुमचं डोंगर कड्याचं तिकीट निघतं की काय अशी शंका यायला लागली आम्हाला. हो आता काय करायचं? शांत राहा. जसं आम्ही सांगू तसं करा. कळलं? सगळ्यात आधी या घरात काय गौडबंगाल चाललंय ते आपल्याला कळलं पाहिजे. नंतरच काहीतरी करता येईल. चला. कुठं? तोंड बंद ठेवा. चला. मी माझ्याच अटीत नियमांमध्ये बांधली गेली आहे सुजित, आणि त्या अटीमुळे जो काही त्रास होणार आहे तो सगळ्यात जास्त मलाच होणार आहे. म्हणजे सुजित, माझ्या पोटात आपलं बाळ आहे. आणि आईसाहेब, ही वेळ आणखी प्रश्न उपस्थित करण्याची नाहीये. पडल्या प्रश्नांना सामोरं जाण्याची, त्यांना उत्तर देण्याची वेळ आहे. आमचं उत्तर आम्ही दिलं होतं, त्यांनी ते स्वीकारलं नाही, त्याला आम्ही काय करणार? आईसाहेब, रणजित, तुम्ही बोललात ना, आता आमचं ऐका. सुजितराव आपली मदत घेणार नाहीत. आपल्या मदतीची त्यांना अजिबात गरज नाही. स्वयंभूत जन्माला आलेत ते. आणि कोण आहोत आम्ही? कोण आहोत? त्यांचे कोणीच नाही आहोत. पेपरमध्ये जाहीर निवेदन दिलंय ना त्यांनी, ढाले पाटलांचं नाव टाकलंय, त्यांच्या स्वतःच्या आईसाहेबांचं नाव टाकलंय त्यांनी. काय करणार? आईसाहेब, संतापाच्या भरात माणूस विवेक विसरतो. प्रमाद वाईट तो ओसरला की कळेल त्यांना त्यांचं. नाही नाही, शक्यच नाही. ढाले पाटील घराण्यातला सगळ्यात मोठा अवगुण राग. आईसाहेब, या रागामुळे आपण बऱ्याच गोष्टी गमावल्यात, खूप नुकसान करून घेतलंय. आता अजून काही नको ना आईसाहेब? कसं शक्य आहे? सुजित, अहो हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. पण आता मीच तुम्हाला अट घातली होती की आपलं लग्न तुमच्या आईसाहेबांच्या, तुमच्या घरच्यांच्या आशीर्वादाशिवाय होणार नाही. पण मी प्रयत्नही केला होता, पण तुम्ही आईसाहेबांच्या अटी मान्य नाही केल्या. मी तुम्हाला फोर्स तर करू शकत नव्हते, आणि तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावून मला हे लग्न करायचं नव्हतं. मग आता हे लग्न होऊ शकत नाही म्हटल्यावर काय करणार होते मी? मग आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? काय उत्तर द्यावं? मला असं वाटतंय तुम्ही सुजित आणि अपर्णाच्या लग्नाला परवानगी द्यावी. काय? आईसाहेब, अहो यातच ढाले पाटील कुटुंबाचं भलं आहे. कशावर? हे आपल्या प्रेमाचं प्रतीक मलाही हवंच आहे सुजित. पण या बाळाच्या बाबांनी आमच्या एकत्र येण्याच्या सगळ्या शक्यता संपूनच टाकल्या. ते ना तर या घरात यायला तयार आहेत, ना तर त्यांचा ढाबा बंद करायला तयार आहेत. मग काय करणार होते मी, सांगा ना? कुठे जाणार होते? आईसाहेब, इतक्या वर्षात इतकी भांडणं झाली तुमची आणि सुजितची, तरी सुद्धा लग्न तुमच्या संमतीने करायचं ठरवलं त्यांनी. आता ऑफकोर्स यात अपर्णाचा जास्त हात आहे. तिनेच सुजितला सांगितलं होतं आईसाहेब,
की लग्न होईल तर घरच्यांच्या संमतीनेच होईल, नाहीतर नाही होणार. साहेब, आत्ताच्या काळात सासूची परवानगी मिळण्याचा आग्रह धरणारी कोणी असते का? नाही. पण हिने धरला ना. अहो, आत्ताच्या काळात कोणी एवढं चांगला विचार करतं का? तेही सर्वस्व गमावण्याची भीती असून सुद्धा. साहेब, ते दोघंही लहान नाहीयेत. कायद्याचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. सज्ञान आहेत ते दोघं. आलं असतं मनात, गेले असते कोर्टात, लग्न केलं असतं तर काय केलं असतं आपण? उलट आपण त्यांच्या आनंदात सामील झालो नाही ही आडी त्यांच्या मनात कायमस्वरूपी राहिली असती. त्यांच्यासाठी ढाले पाटलांच्या घराची दारे बंद होतील कायमची. असं साहेब, इतके मतभेदांचे निखारे असून सुद्धा सुजितचं इथे येणं जाणं होतं. कारण त्याची या घराशी नाळ अतूट होती. आणि आता जर हा घाव घातला ना तर ती नाळ सुद्धा तुटेल कायमची. आणि नेमकं हेच नकोय अपर्णाला, म्हणून तिने लग्न मोडलं, स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं. साहेब, लाखात एक येवो ती मुली. अशी सून तुम्हाला शोधून सापडणार नाही. साहेब, प्लीज विनाअट त्या दोघांना लग्नाची परवानगी द्या. रणजित, मी सांगतो, आपुलकीच्या ओढीने ते एक दिवस या घरात परत येतील. स्वतःहून येतील. असं होईल असं तुम्हाला वाटतंय? 200% आहे साहेब. नाही रणजित, असे निर्णय भावनेच्या भरात नाही, विचारांती घ्यायची असतात. ते मस्त आहे. मान्य आहे. हवं तर तुम्ही आत्ता निर्णय घेऊ नका. एकदा त्यांच्याशी बोला, एकदा भेटा त्यांना प्लीज. दादासाहेब, बरं झालं आलं. या, महत्वाचं बोलायचं. तुम्ही पण. या दादासाहेब. राजश्री, थांबा इथे. सर्वांसमक्षच झालेलं बरं. रणजित, त्या दोघांना बोलवा. जी. आई साहेब आलेत ते. सुजित, अपर्णा, अपर्णा, आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आई साहेब, तुम्ही काही बोलायच्या आधीच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य. आम्ही पुन्हा या घरात राहायला यायला तयार. आम्ही ढाबा बंद करायला तयार. तुम्ही फक्त आपणाला पदरात घ्या.
तिला या घरची सून होण्याचा मान द्या. तुमच्या होणाऱ्या सुनेला आणि होणाऱ्या नातवंडाला मनापासून आशीर्वाद द्या. काय होय आई. आमचा अंश वाढतोय प्राणाच्या पोटात. सुचित्राव, काय बोलताय तुम्ही? मान मर्यादा सगळं मातीत मिळवायचं ठरवलंय का तुम्ही? सरळ सरळ जाहीर निवेदन दिलं जाण्यात आहे. अहो, जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायची. समाजात तुम्हाला नसेल, पण ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आलायत ना. आईसाहेब, माफ करा मी असं मध्ये अडवलं, पण तुमच्या इतकाच धक्का मलाही बसलाय. इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच बसलाय. तेव्हा सुजितरावांनी याआधी काय केलं, आपल्या घराची मान मर्यादा प्रतिष्ठा या गोष्टी आत्ता नको ना मध्ये आणायला प्लीज. आय नो विषय नाजूक आहे, पण जरा आपण याकडे प्रॅक्टिकली बघूयात का प्लीज. काय बोलताय तुम्ही? सुजितरावांनी हे जे काही केलंय ते योग्य केलं असं म्हणायचंय तुम्हाला? अजिबात मला असं म्हणायचं नाही दादासाहेब. आईसाहेब, अहो आपण 21व्या शतकात राहतो. इथे मुलं मुली एकमेकांना भेटतात, प्रेम करतात, कम्पॅटिबिलिटी चेक करतात एकमेकांची. काही नवीन नाही आणि गुन्हा तर नाहीच नाहीये. लग्न आधीचं गरोदर पण ही काही फार मोठी गोष्ट नाही राहिली आत्ताच्या काळात. जेव्हा की ते दोघंही एकमेकांवर प्रेम करतात, सज्ञान आहेत ते, एकमेकांची जबाबदारी घ्यायला तयार आहेत, लग्न करायचं म्हणतायत आईसाहेब ते, तेव्हा उगाच आपण घराची मान मर्यादा प्रतिष्ठा यांचं भांडवल करून त्यांना का बोल लावायचं? मग काय बोलायलाच नको नाही का? मग तर विषय संपला. अहो नाही दादासाहेब, विषय तर आत्ता सुरू झालाय. दादासाहेब, आपल्या घरात एक छोटस बाळ येणार आहे. सुजितच्या जन्मानंतर पहिल्यांदा आपल्या घरात पाळणं आलणार आहे. ही आनंदाची गोष्ट नाहीये का? बेबी मावशी, आईसाहेब तुम्ही आजी होणार आहात. दादासाहेब तुम्ही काका होणार आहे, ही गोष्ट आनंदाची नाहीये का? आईसाहेब तुम्ही सांगा, या आनंदापेक्षा प्रतिष्ठा महत्वाची घराची. खरंच सांगतोय, काळजी करू नका. खूप चांगली गोष्ट घडते, त्याचेच संकेत आहे. सुजित आणि अपर्णाचं रीतसर लग्न झालं तर आपल्या प्रतिष्ठेला कुठेच धक्का लागणार नाही आईसाहेब. आईसाहेब, आईसाहेब, हे पटतंय काय तुम्हाला? वहिनी साहेब,
यात पटणं न पटण्याचा काय मुद्दा आहे? जे सत्य डोळ्यासमोर आहे ते मोठ्या मनाने स्वीकारूयात ना. ऐसा भाऊ, आपल्या घरात एक कोवळा जीव येणार आहे. त्याला उगाच ते नैतिक अनैतिकतेचं लेबल न चिकटवता त्याच्या येण्याची चाहूल साजरी करूयात नाही साहेब. अरे ऐका माझं, आपला आनंद आपल्या दारात आपली वाट बघतोय. आपण फक्त त्याला प्रेमाने कवटाळण्याची गरज आहे. ऐका माझं,